नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। मी आज नोटरी संदर्भातच एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आपल्याला बरेचदा असा प्रश्न येतो की नवीन नोटरी जे झालेले आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टीची माहिती नसते आणि त्यांचा असा प्रश्न असतो की आपल्याकडं जे डॉक्युमेंट आलं ते कोणतेही डॉक्युमेंट आपण नोटरी करू शकतो का, म्हणजे कोणत्याही प्लेसचं। समजा माझ्याकडं आउट ऑफ प्लेसचं जर डॉक्युमेंट आलं तर ते मी नोटरी करू शकते का। तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला डॉक्युमेंट नोटरी जे करायचे आहेत ते तुम्हाला जो एरिया दिला आहे तुमच्या सर्टिफिकेटवर त्या एरियाचेच तुम्ही डॉक्युमेंट नोटरी करू शकता। आपण जर बघितलं की नोटरीज ॲक्ट सेक्शन 3 प्रमाणे पर्टिक्युलर एरियासाठी आपली अपॉइंटमेंट होती। कुणाकुणाला पुणे जिल्हा दिला आहे, कुणाकुणाला पुणेमध्ये काही ठराविक प्लेसेस दिलेले आहेत किंवा महाराष्ट्र दिलं आहे कुणाकुणाला। तर ज्या ज्या स्टेटसाठी ज्या ज्या एरियासाठी तुमची नेमणूक झाली तर त्याच एरियाच्या रिलेटेड तुम्ही डॉक्युमेंट करू शकता। जर मला पुणेमधलं सर्टिफिकेटवर एरिया लिहिला आहे तर मी कोल्हापूरचं डॉक्युमेंट करू शकत नाही। जर मला पूर्ण महाराष्ट्राचं दिलं आहे तर मग मी कोणत्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या मी ते डॉक्युमेंट करू शकते। त्यामुळे तुमचा नोटरीचा जो एरिया आहे त्या एरियाच्या ठिकाणीच तुम्ही नोटरी करू शकता। हां, जर समजा आता एखादं मला पुणे एरिया दिलेला आहे फक्त आणि एक डॉक्युमेंट आहे जे माझ्याकडे आले आणि ते डॉक्युमेंट मी कधी करू शकते की समजा एखादा कोल्हापूरची व्यक्ती आहे आणि ते डॉक्युमेंट घेऊन माझ्याकडे पुण्यामध्ये आलेली आणि त्याला शिवाजीनगर कोर्टात दाखल करायचं तर ते डॉक्युमेंट मी करू शकते की जरी तो व्यक्ती कोल्हापूरचा असेल पण त्याचं मॅटर इकडं आहे आणि ती व्यक्ती इथं नोंदवती आहे। म्हणजे ती व्यक्ती टुडे ॲट पुणे आपण लिहितो त्याचं नाव आणि पत्ता लिहिताना त्यांचं मॅटर इथं पुणे कोर्टात आहे आणि त्यांना ते पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा काहीतरी दाखल करायची रजिस्टर पॉवर ऑफ अटॉर्नी आपण जे नोटरी करतो पॉवर देतो नोटरीचे की केस वगैरे चालवायचे तर ते आपण डॉक्युमेंट करू शकतो की जरी तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहणार असला आणि त्या दिवशी तो पुण्यामध्ये आहे ते तुम्ही डॉक्युमेंट करू शकता। त्यामुळे डॉक्युमेंट करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी की आपला जो एरिया आहे तो बघायला पाहिजे आणि त्या एरियामध्येच तुम्ही डॉक्युमेंट करू शकता। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला एरिया खूप कमी आहे तो एरिया तुम्ही वाढवून पण घेऊ शकता। सेंट्रलचं जे तुमचं नोटरी आहे आता हे जे नवीन नोटरी झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये नुकतेच नवीन तर ते सेंट्रलचं आहे तर तो एरिया तुम्ही वाढवून घेऊ शकता। तुमचं सर्टिफिकेट मिळाल्यावर 6 महिन्यानंतर एरिया तुम्ही वाढवून घेऊ शकता आणि मग त्या एरियाप्रमाणे तुम्ही कुठेही नोटरी करू शकता एरिया वाईज। थँक्यू, बाय।